ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ, नाव धड करा सहस्र नामाची, जेने भवसिंधू उतरी पार, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तोची फळ, तुका म्हणे काळा, तुका म्हणे काळा, हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणी, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रै, समागत्य तिष्ठं तमानंदकंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करो प्रधान मना, पांडुरंगा करो प्रधान मना, पांडुरंगा करो प्रधान मना, पांडुरंगा करो प्रधान मना, दुसरे चरण संतचिया, दुसरे चरण संतचिया, दुसरे चरण संतचिया, पंच कृपा जाने कथेचा विस्तार, जाने कथेचा विस्तार, जाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, नमः कमलनाभाय, नमस्ते जलशायिनी, नमस्ते केशवानंत वासुदेव नमस्तुते, नमो ब्रह्मण्य देवाय, गो ब्राह्मण हिताय च, जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः, आत्मरूप गणेशु किलिया स्मरण, हो सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे नागेंद्र हाराय, त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय सिद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय, ढल ढल करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत अटी प्रिया पुत्रजन, बीज ज्याचा शीन तेची फळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत सम्राट श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या जीवनामध्ये नेमकी जोडी कुणाची चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या पावन आणि पवित्र अशा रामगड संस्थानावरती प्रभू रामचंद्रांच्या जन्म उत्सवानिमित्त व हरिभक्तपरायण वैकुंठवासी गुरुवर्य सद्गुरू अनंत महाराज सावंत यांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त
अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे। वैकुंठवासी भक्तराज कन्हैयालाल महाराज मुंदडा यांच्या कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्याही कृपा आशीर्वादाने व हरिभक्तपरायण तुम्हा आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान असणारे गुरुवर्य शांतीब्रह्म भास्कर गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व हरिभक्तपरायण आपल्या रामगड संस्थानचे महंत, आपल्या परिसराचं श्रद्धास्थान असणारं रामगड संस्थान आणि त्या रामगड संस्थानचे असणारे महंत आदरणीय पूजनीय बाळकृष्णजी महाराज दिघे रामगड संस्थान गणेशवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। वास्तविक माझी जी सेवा होती ती पहिल्या दिवशी होती। कार्यक्रम पत्रिकेमध्ये सेवा पहिल्या दिवशी जरी लिहिलेली असली तरी माझ्या जन्मपत्रिकेत ती चौथ्या दिवसाची लिहिलेली होती। विठ्ठल आदरणीय महाराजांच्या आज्ञेवरून ही सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे सर्व आदरणीय पूजनीय महाराज मंडळी, मग त्यात हरिभक्तपरायण आदरणीय अशोक महाराज, आमचे बालमित्र लंगोटी यार असे असणारे अशोक महाराज कचरेती हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या परिसरातील नेहमीच कार्यक्रमामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं, वाटा असतो, असे हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज पाचपुते तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या रामगड संस्थानचे विद्यार्थी असणारे हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या रामगडावर ज्यांचं विशेष प्रेम आहे असे गायनाचार्य भरत महाराज कदम तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्तपरायण ज्यांच्या मृदंगाचा आवाज आपण गेली 12 वर्षापासून ऐकतोय आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं विशेष नाव आहे, आपण टॉप 10 मध्ये जे म्हणतो की पखवादवादक कोण आहेत, तर ज्यांचं नाव घेतल्या जातं असे आदरणीय सुखद महाराज जाधव तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। वास्तविक त्यांना बाहेर भरपूर पैसे दिले जातात, पण आपल्या ह्या 4-5 गावामध्ये मग महाराज असतील, बाबाजी असतील, दादा महाराज असतील किंवा मीही जरी असलो तरीही कधी ते पैशाचं काही बोलत नाही आणि एका फोनवरती ते आपल्या परिसरात कार्यक्रमाला येतात। विठ्ठल 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 आदरणीय बाबाजींच्या आज्ञेवरून हा सेवा करण्याचा योग आहे। उपस्थित असणारे सर्व आदरणीय पूजनीय पंचकृषीतील भजनी मंडळी असतील, रामगड संस्थानचे विद्यार्थी मंडळी असतील, नागेबाबा संस्थानचे विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मग अंमळनेर, कायगाव, लखमापूर, गणेशवाडी, भेंडाळा, पखोरा, धानोरा, आगर, वडगाव ह्या परिसरातील सर्व भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज विशेष म्हणजे आधीच हौस आणि त्याच्यात येतोय पाऊस। विठ्ठल विठ्ठल तुम्ही सगळे तर आज उपस्थित आहेत, पण पावसालाही या ठिकाणी यावं वाटलं म्हणून तोही या ठिकाणी उपस्थित झालाय। काही काळजी करू नका, बरोबर 9ला म्हणजे 9ला मी कीर्तन सेवा संपवणार आहे। पावसाच्या मनात असेल तर विठ्ठल विठ्ठल तशी काही अडचण नाही, बाबाजी तुम्ही तिकून खुणवा, मी सेवा संपून टाकेल। विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या जीवनामध्ये नेमकी जोडी कोणती करावी, कशी करावी आणि ती जोडी केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्याचं काय फळ प्राप्त होणार आहे याचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये करतायत। जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करून येत आहेत। ते कशासाठी, तर तुम्हा आम्हा सर्वांना सन्मार्गाला लावण्यासाठी, जीवाला सन्मार्गाला लावण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी येत आहेत। जीव रस्ता चुकलेला आहे, आडरानाने धावतो आहे आणि त्या आडराने धावणाऱ्या जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय, अशी स्पष्ट भूमिका जगद्गुरु तुकोबारायांची आहे। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणा
आडर आणि भरले जग, आडर आणि धावणाऱ्या जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो याची कारणासी, याच कारणास्तव आम्ही या ठिकाणी आलोय, अशी स्पष्ट भूमिका जगद्गुरु तुकोबारायांची या ठिकाणी आहे. मग तुम्ही म्हणाल की जगद्गुरु तुकोबाराय अवतार धारण करून या मृत्यूलोकामध्ये येत आहेत आणि कशासाठी येत आहेत, तर सन्मार्गाला लावण्यासाठी. मग जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी येऊन, या मृत्यूलोकामध्ये येऊन कोणता मार्ग दाखवला, तर जगद्गुरु तुकोबारायांनी मार्ग दाखवला तो नामचिंतनाचा. की बाबांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नामचिंतन करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा. नामचिंतनाची सोडून दुसरी तुम्ही वाट धरू नका, दुसऱ्या वाटेने तुम्ही जाऊच नका. नका जाऊ आडराणी, ऐसी गरजती पुराणी. आडराणाने तुम्ही जाऊ नका, नामचिंतनाचीच वाट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धरा. विठ्ठल 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 हो. आडराणाने जर तुम्ही गेलात, आडराणाने जर तुम्ही गेलात, तर त्या मार्गाने गेल्यानंतर तुम्ही मुक्कामापर्यंत जाऊन पोहोचताल अशी शाश्वती नाही. पण नामचिंतनाची जी वाट आहे ती सोपी आहे, खरी आहे आणि सर्वांना जाता येईल अशी ही वाट आहे. आणि ह्या वाटेचं एक वैशिष्ट्य आहे की ही वाट जी आहे ती खात्रीची आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की तुम्ही या नामचिंतनाच्या वाटेने लागा. तुम्ही जर या नामचिंतनाच्या वाटेने जर लागलात तर मी तुम्हाला भरवसा देतो की तुम्हाला फळाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे तुम्ही लागायाच्या वाटे, तुका म्हणे तुम्ही लागायाच्या वाटे, तुका म्हणे तुम्ही लागायाच्या वाटे, तुका म्हणे तुम्ही लागायाच्या वाटे. भरवसे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की नामचिंतनाची वाट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धरा, अन्य वाटेने तुम्ही जाऊ नका. कारण अन्य वाटा ज्या आहेत त्या दुस्तर आहेत, सूक्ष्म आहे, कठीण आहे आणि त्या वाटेने जर तुम्ही गेलात तर तुम्ही मुक्कामापर्यंत जाऊन पोहोचताल याची शाश्वती नाही. आणि अशा वाटेने जाण्यापेक्षा, आपल्या आयुष्याचा कालापव्य करण्यापेक्षा, आपल्या आयुष्याचा नाश करून घेण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की त्या वाटेने तुम्ही जाऊ नका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त नामचिंतनाची वाट धरा. विठ्ठल मग अन्य वाटेने जाण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की नामचिंतनाची वाट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धरा. अन्य वाटेने गेल्यानंतर काय होतं, माऊली ज्ञानोबाराय एका ठिकाणी दृष्टांत देत आहेत. माऊली ज्ञानोबाराय असं वर्णन करतायत की तापत्रय तापली गुरुती गिवसित, भगवे देखुनी म्हणती तारा स्वामी. माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत की नाही त्याच्या संगतीमध्ये जातो, नाही त्याला महाराज म्हणतो आणि काय फजिती करून घेतो. माऊली ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये ऐका. नाही ती वाट आपल्या जीवनामध्ये आपण जर धरली तर त्याचा काय परिणाम होतो. माऊली ज्ञानोबाराय एक दृष्टांत देत आहेत. माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत की एक माणूस प्रवासाला निघाला. प्रवासाला निघाल्यानंतर मे महिन्याचं ऊन होतं, अतिशय तहान लागली, भूक लागली. महिन्याचं ऊन होतं, अतिशय तहान लागली, भूक लागली, काय पिऊ काय खाऊ अशी त्याची परिस्थिती झाली आणि तरीही तो प्रवासाला निघाला. मग प्रवासाला निघाल्यानंतर माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतायत की त्याला भूक लागलेली होती. त्याला फार मोठं झाड दिसलं.
त्या झाडाला भरपूर फळं दिसली. त्याने ती फळं तोडली, आपल्या ओटीमध्ये घेतली आणि बाजूला एक झाड होतं, त्या झाडाखाली तो येऊन बसला. हे सगळे टकामका बघतात माझ्याकडे. विठ्ठल विठ्ठल. त्याने ती फळं घेतली, आपल्या ओटीमध्ये फळं घेतली. त्याने त्यातलं एक फळ घेतलं, फोडलं आणि खायला सुरुवात केली. माऊली ज्ञानोबा वर्णन करतायत की त्याने ते एक फळ घेतलं, फोडलं आणि फोडल्यानंतर खायला सुरुवात केली. ते फळ कशाचं होतं माहिती आहे का तुम्हाला? ते फळ कशाचं होतं? ते फळ होतं रुईचं. कशाचं? रुईचं.